माझ्या महानंदा हरंगुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठण्याचे नियम बघणार आहोत। जे सद्भक्त आहेत, नीती धर्मानं वागतात, ईश्वराला मानतात, अशा लोकांसाठीच हा व्हिडिओ आहे। संध्याकाळी झोपताना सुद्धा डाव्या कुशीवर झोपावं। डाव्या कुशीवर जर झोपलं तर आरोग्याची प्राप्ती होते, आजारपण जास्त येत नाहीत। रात्रभर जरी डाव्या कुशीवर झोपता नाही आलं तरी सुरुवात अर्धा एक तास रात्री झोपताना प्रथम डाव्या कुशीवर झोपावं आणि नंतर कुश बदलावी। अशा प्रकारे रात्री झोपून आपण झोपीचे नियम बघितलेले आहेत, त्याचा व्हिडिओ झालेला आहे। तर आता सकाळी उठण्याचे नियम आपण बघणार आहोत। सकाळी पहाटे लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं सांगितलं शास्त्रानं। जे शास्त्रात सांगितलेलं आहे तेच मी व्हिडिओमध्ये सांगत आहे। माझ्या मनाचं इथं काहीच नाही। जे माझ्या वाचण्यात आलं, जे शास्त्रामध्ये माहिती झालं त्याचाच व्हिडिओ मी करून टाकत आहे। तर शास्त्रामध्ये पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं सांगितलं। ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, किती ते किती? 3 ते 6 पहाटेचा वेळ हा ब्रह्ममुहूर्त असतो। ह्या वेळेमध्ये हवेमध्ये अमृत असतं असं म्हणतात। सायन्सच्या भाषेत म्हणायचं तर ऑक्सिजन असतो असं डॉक्टर सांगतात, आणि शास्त्र त्या सकाळच्या हवेमध्ये अमृत कण असतात असं सांगतं। म्हणून सकाळी पहाटे लवकर उठावं आणि 3 ते 6 ही वेळ उठण्याची अतिशय चांगली आहे। आता उठताना कसं उठावं? पटकन उठून उभा राहू नये। तर उठताना जाग आली तर उठून आधी जागेवर बसावं आणि जागेवरच बसून प्रथम आपल्या कराचं दर्शन घ्यावं। आपल्या तळहाताचं दर्शन घ्यावं। कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलो स्थितो गोविंदा, प्रभाते कर दर्शनम असं म्हणून असे दोन्ही तळवे एकमेकावर चोळावे आणि ते आपल्या मुखावरून फिरवावे। कराग्रे वसती लक्ष्मी, आपल्याच हातामध्ये लक्ष्मी आहे, करामध्ये सरस्वती आहे आणि आपल्याच हातामध्ये गोविंद सुद्धा आहे। म्हणून आपल्या कराचं दर्शन घ्यावं। आपल्या हातातच सगळं आहे। आपण नीती धर्मानं जर वागलो तर आपल्याला काहीच कमी पडत नाही, सुख समाधान लाभत असतं। नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है। अशा प्रकारे या नीतीचं आणि धर्मानं वागण्याचा दुवा सांगितलेला आहे। सकाळी उठून कराचं दर्शन घ्यावं आणि त्याच्यानंतर आपण उजवा पाय भूमीवर ठेवावा। भूमीवर दिवसभर आपल्याला भूमीला तुडवायचं आहे, म्हणून भूमीची माफी मागावी। उजवा पाय भूमीवर ठेवावा आणि भूमीला नमस्कार करावा। समुद्र वसने देवी, पर्वतस्थन मंडले, विष्णू पत्नी नमस्तुते, पादस्पर्श क्षमस्वमे असा हा मंत्र म्हणावा। ह्या मंत्राचा अर्थ असा होतो की सागरात वसणारी तू देवी आहेस आणि तू विष्णूची पत्नी आहेस। तुझे जे स्तन आहेत ते पर्वत आहेत आणि ह्या स्तनामधूनच गंगा यमुनेच्या धारा वाहतात आणि त्यामुळेच आम्ही जिवंत आहोत। त्या जलावरच आम्ही जगतो आणि मी तुझ्यावर पाय ठेवत आहे आता, आणि मला तू क्षमा कर। तू विष्णूच्या साह्यानं धान्याची निर्मिती करतेस आणि पर्वतावरून उगम पावून जल देतेस, म्हणून तू आमची माता आहेस आणि तुझ्यावर आम्ही पाय ठेवत आहोत, मला क्षमा कर। अशा प्रकारे ह्या धरणीची क्षमा मागावी। 3 वेळेस धरणीला नमस्कार करावा, दोन्ही हातानं हात जोडून नमस्कार करावा आणि आपली दिनचर्या सुरू करावी।
ईश्वरानं आपल्याला अजून एक दिवस दिला. या दिवस दिलेला आहे आणि दिवसाचे 24 तास प्रत्येकाला दिले आणि ते 24 तासात काय करायचं ह्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण धर्म कार्य करावं. सकाळी उठून धरणीवर पाय ठेवून सकाळचे सगळे नित्य कर्म आटपून आपण स्नान करावं. स्नानाचा विधी सांगितला. 3 ते 6 या ब्रह्ममुहूर्तावर जो स्नान करतो ते स्नान उत्तम स्नान सांगितलेलं आहे. त्यानंतर 6 ते 9 हे स्नान जे आहे ते मध्यम स्नान सांगितलं आणि 9 ते 12 हे स्नान मात्र आधम स्नान सांगितलेलं आहे आणि 12च्या नंतर मात्र राक्षसी स्नान सांगितलं. त्या स्नानाचा काहीच उपयोग नाही. म्हणून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावं. ईश्वरानं आपल्याला हे जीवन दिलं, हे 24 तास दिले, त्याच्यातला काहीतरी वेळ ईश्वरासाठी घालवावा. व्यवसाय धंद्याला जात असताना देवासमोर जाऊन हात जोडून 2 मिनिट 5 मिनिट बसावं आणि दर्शन घेऊन दिनचर्याला सुरुवात करावी. आपला दिवस सुखमय जातो. सुख दुःख जीवनात येतच असतं, परंतु दुःख झेलण्याची सुद्धा ताकद मिळते आणि सुख आलं तर भरून जाऊ नये, दुःख आलं तर कोडमाडून पडू नये. जीवन है कभी खुशियों की भार कभी आंसुओं की धार, इसे कहते हैं संसार. कधी खुशी असते तर कधी अश्रू असतात, कधी गम असतो. म्हणून ते सर्व झेलण्याची ताकद ईश्वर देत असतो. ईश्वराला नमस्कार करावा. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस नमस्कार करावा आणि सुखी जीवन जगावं. जे जीवनामध्ये दुःख आले ते विसरून जावं आणि आलेल्या जीवनाचे जे स्वागत करावं. भूतकाळात जास्त वेळ राहू नये. भूतकाळात जो राहतो तो दुःखी राहतो. त्याला भूत लागलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून वर्तमान काळात राहावं. भविष्याची ही चिंता करू नये. ज्याने घातिले जन्माशी तो का ठेविला उपासी, त्याने सगळी व्यवस्था केलेली आहे. म्हणून म्हणून आपण आपल्या स्वतंत्र आणि समाधानी आयुष्य जगावं. अशा प्रकारे हे सकाळी उठण्याचे दिनचर्येचे नियम सांगितलेले आहेत. माझा जो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ प्रथम बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.